काही दिवसांपूर्वी पुण्यातील शरद मोहोळची दिवसा ढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या घटनेनं पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली। ही घटना ताजी असतानाच गुरुवारी 11 तारखेला आज सकाळी 3 अनोळखी व्यक्तींनी गोंदिया शहराच्या यादव चौकाजवळ माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या। लोकेश यादव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुरुवातीला त्यांना गोंदियातील कुंवर तिलक सिंग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र यादव हे गंभीर जखमी असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर इथं हलवण्यात आलं। लोकेश उर्फ कल्लू यादव हे माजी नगरसेवक असून ते अनेक सामाजिक कार्यात सक्रिय आहेत, तर त्यांचे भाऊ पंकज यादव हे ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष आहेत। या गोळीबारामागील नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी गोळीबाराच्या घटनेनंतर शहराच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। गोळीबार करणारे मारेकरी नेमके कोण हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सध्या पोलीस घेत असून पुढील तपासाला वेग आलेला आहे। आजच्या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं बोललं जात आहे। गेल्या काही काळात नागपूरसह विदर्भात अवैध बंदुकीचा वापर होताना आढळून आलाय। शिवाय पोलिसांनी अनेकांच्या मुसक्या देखील आवळलेल्या आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले। मात्र गुरुवारच्या घटनेमुळे गुंडांना पोलिसांचा धाक नाही का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत।